पगारावरून कर्मचाऱ्यांनी तुफान राडा केलेला आहे। कामगारांकडून कंपनीमध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे। 10 तास राबवूनही तुटपुंजा पगार दिल्याचा आरोप केला जातोय। ग्रेटर नोएडामध्ये कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। 10 तास काम करतोय मात्र आपल्याला तुटपुंजा पगार दिला जातोय असा आरोप करत ग्रेटर नोएडामध्ये या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। तर कामगारांकडून कंपनीमध्ये तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। घोषणाबाजी करत हे सगळेच कामगार रस्त्यावर उतरलेले आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटाही या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण ग्रेटर नोएडातली पाहतोय। ग्रेटर नोएडामध्ये कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। आपण 10 तास कंपनीमध्ये काम करतो मात्र 10 तास काम करून सुद्धा आपल्याला योग्य तो पगार मिळत नाही असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। काही काळासाठी या ठिकाणी तणावाचं वातावरण देखील निर्माण झाल्याचं दिसतंय, कारण या आंदोलक कर्मचाऱ्यांकडून दगडफेक करण्यात आल्याची काही दृश्य समोर आलेली आहेत। दगडांचा मोठा खच या ठिकाणी पडलेला दिसतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्तही या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या आंदोलकांना पांगवण्याचाही प्रयत्न केले जातात। ग्रेटर नोएडातली ही दृश्य आहेत। पगारावरून कर्मचाऱ्यांनी तुफान राडा केलेला आहे। सोबतच कंपनीमध्ये देखील तोडफोड केल्याचं दिसतंय। पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। या आंदोलक कर्मचाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे। सगळ्यांनीच या ठिकाणी एकत्र येत आंदोलन केलेलं आहे। 10 तास राबूनही तुटपुंजा पगार दिला जातोय असा आरोप करत हे कर्मचारी रस्त्यावर उतरले। जोरदार घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात आलेली आहे। आंदोलकांना थांबवण्यासाठी, शांत करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी तैनात दिसतायत। काही पोलिसांवर दगडफेक झाल्याची दृश्य देखील समोर आलेली आहे। ग्रेटर नोएडामध्ये कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। पगारावरून कर्मचाऱ्यांनी राडा केल्याचं दिसतंय। कर्मचाऱ्यांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे। 10 तास आपण कंपनीमध्ये काम करतो मात्र 10 तास काम करूनही आपल्याला योग्य तो पगार मिळत नाहीये असं म्हणत हे कर्मचारी रस्त्यावर उतरलेले होते।